तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे रविवारपासून सुरू झालेल्या नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिर परिसर उजळून निघाला आहे। शारदीय नवरात्रीनिमित्त तळेगाव ठाकूर येथील रेणुकादेवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव थाटामाटात सुरू झाला आहे। येथील रेणुका देवीच्या या मंदिराला 700 ते 800 वर्षाचा ऐतिहासिक परंपरा असल्याचे सांगितले जाते। रेणुका देवीला अंबाबाई, जगदंबा, महामाया, विश्वव्यापी माता अशा प्रकारे बिरुद भक्तांच्या वतीने देण्यात येते। ही रेणुका भक्तांच्या नवसाला पावणारी आहे अशी सर्वदूर ख्याती आहे। राष्ट्रीय महामार्ग अमरावती नागपूर महामार्गावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळ मोझरीपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव ठाकूर या गावी नवसाला पावणारी आदिशक्ती आई रेणुका देवीचे मंदिर स्थित आहे। पंचक्रोशातील आई रेणुका देवीचे जागृत अशी प्रसिद्ध असे पुरातन मंदिर असल्याचे दिसून येते। या मंदिराची ओळख फार पुरातन अशा स्वरूपाची आहे। मंदिरातील रेणुका देवीचा इतिहास पाहता देवीचे जागृत स्थान असल्याचे आपल्या निदर्शनात येते। तळेगाव ठाकूर येथील महामाया रेणुका नवसाला पावणारी आहे अशी ख्याती या मंदिराची असल्याने या ठिकाणी भक्तमंडळी दुरून दर्शनाला गर्दी करत असतात। अमरावती जिल्ह्यातील मुख्य अशा आध्यात्मिक आणि पुरातन मंदिरापैकी एक तळेगाव ठाकूर येथील रेणुका देवीचे मंदिर हे दिवसेंदिवस नावरूपास येत आहे। जनसमर्थन न्यूज, तळेगाव ठाकूर, तिवसा। कृष्ण गुरुराव धांडे तळेगाव ठाकूर येथे रहिवासी असून तळेगाव ठाकूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र महोत्सव सुरुवात झालेली आहे। तळेगाव ठाकूर येथील देवी नवसाला पावणारी असून मनोइच्छित फल देणारी देवी आहे। बऱ्याचशा जणांचं तळेगाव ठाकूर येथील रेणुकादेवी कुळदैवत असून सर्व भक्तांचे मनोरथ इच्छा पूर्ण करणारी असं जागृत देवस्थान असून येथील दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। दररोज सकाळी आणि संध्याकाळी रेणुकादेवी संस्थानमध्ये आरती व पूजा पाठ केला जातो।